आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याणच्या गांधारी परिसरात पुन्हा एकदा विषारी कोब्रा जातीचा नाग आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। पावसाळ्यात या भागात वारंवार साप निघण्याच्या घटना घडत असून वाढते नागरीकरण आणि जंगलाच्या दिशेने वाढणारी मानवी वस्ती हे त्यामागील प्रमुख कारण मानले जात आहे। कल्याणच्या गांधारी परिसरात रोडलगत उभारलेल्या आयुर्वेदिक औषध केंद्राच्या तंबूमध्ये विषारी कोब्रा जातीचा नाग आढळून आला। नाग दिसताच नागरिकांनी तात्काळ सर्पमित्र संदीप पंडित यांना माहिती दिली। त्यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत सावधगिरीने नागाला पकडले आणि त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। पावसाळ्यात सापांची बिळे पाण्याने भरल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे जंगलालगतच्या भागातील सर्प मानवी वस्तीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। त्यामुळेच नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे गांधारी परिसरात यंदाच्या पावसाळ्यात नाग आढळण्याची ही 10वी घटना असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। अरे भरणी खाली करा एखादी बोलू विलेजी। गांधारी परिसरात आलो होतो। इथे मालिशचं दुकान आहे, त्या ठिकाणी नाग होतं। आयुर्वेदिक दुकान आहे, त्याच्यामध्ये या पेटीमध्ये बसला होता नाग होता। त्यांनी स्किन टाकली होती। आपण सेफली रेस्क्यू केलं आहे नागाला आणि आपले गायकवाड भाऊ एक वॉर्डन आहेत आपल्या ट्रॉफिकला, गांधारी ब्रिजच्या इथे असतात। त्यांनी कॉल केलं होतं तर आपण त्याला सेफली रेस्क्यू केलेला आहे आता आणि त्याला नंतर तुम्हाला पर्यावरणमध्ये रिलीज करतानाही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, पावसाळ्यामुळे या परिसरामध्ये बिळं खूप सारी भरलेली असल्यामुळे त्यांना एक जागा बघण्यासाठी अशा म्हणजे अशा घरांमध्ये किंवा अशा गाड्यांच्या खाली या परिसरामध्ये हे लोक जाऊन बसतात, कारण का भिजलेल्या अंगामुळे हे लोक आपली स्किन काढून, इथे तुम्हाला मी स्किनचाही फोटो दाखवलेला आहे, त्यांनी स्किन काढले, जसं आपण कपडे चेंज करतो ना तसं त्यांनी स्किन चेंज केलेली आहे। अशा पद्धतीने आपण याला रेस्क्यू केलेला आहे।